नमस्कार. मी डॉक्टर दत्तात्रय शिंदे. आज अत्यंत महत्त्वाचा असा संदेश तुम्हाला देणार आहे. आज सकाळी क्लिनिकला येत असताना रोडवरती दोन व्यक्तींचे भांडण चालू होते. ट्रॅफिकमध्ये त्यांच्या गाडीच्या सिग्नलवरून काहीतरी बाचाबाची त्यांची झाली. मी गाडी बाजूला केली आणि त्यांच्या जवळ गेलो. म्हणलं, माऊली जाऊ द्या हो, द्या सोडून, एकमेकांना माफ करून टाका. तर त्या माऊली एका शब्दाने त्या एका व्यक्तीच्या चेहऱ्यावरती मात्र चमक आली. त्यांनी थोडासा राग कमी केला आणि त्या दुसऱ्या व्यक्तीला माफ करून ते निघून गेले. विशेषतः त्यांचं भांडण संपलं. आपापल्या मार्गाने ते दोघंही निघून गेले. परंतु माझं मनन झालं की खरंच आपण आळंदी ते पंढरपूर वारी करत असतो. त्या वारीमध्ये जेव्हा एकमेकांना आपण माऊली म्हणतो, माऊली रोड द्या, माऊली बसा, माऊली पाणी घ्या, माऊली जागा द्या, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपण माऊली असं संबोधतो. कारण त्या शरीराच्या आतमध्ये जे चैतन्य आहे, ईश्वर तत्व आहे, ते माऊलीच आहे, अशी भावना प्रत्येक वारकऱ्यांची असते. जर हीच भावना आपण वर्षभर ठेवली, विशेषतः आपण रोडवरती प्रवास करत असतो तेव्हा एकमेकांना माऊली संबोधलं तर कितीतरी गोष्टी सहज होऊन जातील. कारण आजकाल छोट्या छोट्या गोष्टीवरून प्रचंड वाद होतात, अगदी खून माऱ्या सुद्धा होतात. ज्याप्रमाणे आपण वारीमध्ये एकमेकांना माऊली असं हाक मारतो किंवा माऊली असं समजतो, अगदी त्याचप्रमाणे रोडवरती सुद्धा आपण आजपासून एकमेकांना माऊली समजूया आणि आपल्या जीवनाची वारी सुद्धा सहज आणि सुंदर अशी करूया. धन्यवाद.